ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 4 विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा। या अध्यायाची फलश्रुती दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल। श्री गणेशाय नमः। धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा। न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका। जाणुनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटे जगत निवास एच विषयी सुते इतिहास शौनकांदिका प्रती सांगितला। किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृग्या करीत हिंसक दारुण मध्य मांसी रत सदा। चतुर वर्णाच्या स्त्रिया भोगीत निर्दय अधर्मेची वर्तत परिशिव भजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी। त्यांचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती पती प्रति पुसे एकांती कापट्यरती टाकोनिया म्हणे शिवव्रते आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वय करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता। दोषही घडती तुम्हा पासून इकडे शिवभजनी सावधान। मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिव मंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि का आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना। मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडिला। त्या पुण्य कर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कुमुद्वतीत म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून। मग तो बोले विमर्शन कपोती होतीच पूर्वी तू मास पिंड नेतामुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करुण शिखरी बैसलीस तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू। मग कुमुद्वती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा। यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे इभ गमने सिंधू देशीचा नृप इंदू वदने होईन पुढलिये जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमिसी होईन सत्य गुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जान। चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागध कन्या होऊन वरिसी मज। पाचवे जन्मी अवंती राज दारशाह कन्या तू पावसी मज। सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती। सातवे जन्मी पांड्य राजा होईन तू पद्य राजकन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रु दंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिवभजन करीन। मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरण रेगेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे। सूत म्हणे शौनकांदिका प्रती तुती केव्ही जन्म घेऊनी तो भूपती ब्रह्मवेत्ता होऊनी अंती अक्षय शिवपद पावला। ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीनस्तु सुत्रामा वेदशास्त्रांची सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकुणी शिवगुण कीर्तन सद्भक्त सद्गत न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धीक त्यांचे जिने धीक कर्म धीक विद्या धीक धर्म तो वाचुनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवभजनाची थोरी। उज्जयिनी नामे महानगरी रामचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्यांचे भजनी रतन रूपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा रायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर
शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. ग्रहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरस भक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष. हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो रामचंद्रसेन. मित्र मणिभद्र अति सुजान, तेने एक मणी दिधला आणून. चंड किरण दुसरा, अष्टधातूंचा होता स्पर्श. होय चामीकर बावन कस, सर्प व्याघ्र तस्करवास. राष्ट्रात नसे त्याकरिता, त्या मण्यांचे होता दर्शन. सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण. दारिद्र्य नाही नगरात, तो कंठी बांधिता प्रकाशवंत. राव दिसे जैसा पुरुहूत, समरांगणी जय अद्भुत. न ये अपयश कालत्रय, जे करावया येती वैर्य. ते आपणची होती प्राणमित्र, आयुरारोग्य ऐश्वर्य अपार. चढत चालले नृपाचे, भूपतो सर्व गुणी वरिष्ठ. शिवभजनी गंगेचा लोट, की विवेक भावरत्नांचा मुकुट. समुद्र सुभट चातुर्याचा, की वैराग्य सरोवरींचा मराळ. की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ. कुपची काय उचंबळला, ऐश्वर्य वाढता प्रबळ. द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मनी मागो पाठविती सकळ. स्पर्धा बळे वाढविती, बहुतांची असह्य झाले. अवनीचे भुभुज एकवटले, अपार दळ घेऊन आले. वेढिले नगर रायाचे, इंदिरावर कमलदल नयन. त्यांचे कंठी कौस्तुभ जान, की मृणालीवर मोवळी रोहिणी रमण. प्रकाश घन मणी तैसा, तो मणी आम्हासी दे त्वरित. म्हणून नृपांनी पाठविले दूत, मग राम विचारी मनात. कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे संग्रहण. तेची अनर्थाचे कारण, ज्या कारणे जे भूषण. तेची विदूषण रूप होय, अतिरूप अतिधन. अतिविद्य अतिप्रीती पूर्ण, अतिभोग अतिभूषण. विघ्नांचे कारण तेची होय. बोले रामचंद्रसेन, मणी जरी द्यावा या लागून. तरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दीन रक्षण जगदुद्धार, वज्र पंजर भक्तांसी. त्यासी शरण जाऊये अवसरी, तो भक्त काज कैवारी. जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन. सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीत शिवस्मरून. महायंत्रांचे नगरावरून, मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूड आराधे प्रीती करून. करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजते पृथ्वीचे भूपाळ, परी चिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती. मिळून त्यात एक गोप गृहिणी पतिहीन. कुमार कडिये घेऊन पातले, 6 वर्षांचा बाळ. राजा पूजा करिता पाही सकळ. निरखोणिया वाढवेळ, गोप गृहिणी आली घरा. कुमार कडे खालता उतरून, आपण करे ग्रहीचे कारण. शेजारी उद्भव तृण सदन. बाळ जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण वाहुनी. मृत्युकेची वेदिका करून, दिव्य शिव प्रतिमा मांडून. करी स्थापन प्रीतीने, कोणी दुजे नाही तेथ. लघु पाषाण आणून त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ. पाषाणची वाहे प्रीतीने, राजपूजा मनात आठवून. पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्य पूर्ण, तेनेची करुणी करीत असे. आद्र तृण पुष्प सुवासहीन, तेची वाहे आवडी करुण. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन, प्रेम भावे पूजित असे. परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मूर्तिकाच उधळी. मूर्तिकाच घेऊन करकमळी मूत्र पुष्पांजली समर्पित. एवरा या ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ चढले. मातेने स्वयंपाक करून, येबा पुत्र करी भोजन. बहुवेळा हाक फोडून, पाचारिता नेदी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊन पाहे, तब शून्य ग्रही बैसला आहे.
म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजन झड करी परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुणीय झुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुणी ओढत्य बाळनेत्र उघडून पाहत तव शिव पूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जावणी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणसेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव तो दयाळू रमण अद्भुत नवल पै केले तृणग्रह होते जे जर्जर झाले रत्न खचित शिव मंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारीद्वारे रत्न खचित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजित चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडून बाळ पाहत तव राज्योपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण षोडोपचारे पूजा समर्पून पुष्पांजली वाहत असे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मग मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे मातेचे दर्शन आणितो येथ म्हणून गेला आपले ग्रहात तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचके पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन सर्व लंकारे करुण शोभायमान पहुडली तीस बाळके जागे करुण म्हणे चाल घे शिवदर्शन तव ती पाहे चौकडे विलोकुण अद्भुत करणे शिवाची हृदय धरुणे दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजग्रहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राम वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राम आश्चर्य करुणे पाहे नयनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया प्रति नृप अवनीचे सांगोणी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नैना कैलासरणा प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवत घेऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नाम तिचे राजे सकळ कर जोडून शिव मंदिरा पुढे घालिती लोटांगण त्या बाळकाची वंदून आश्चर्य करीती सर्वही म्हणती जे शिव प्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते पूर्ण मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे ग्रहीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण आंगडीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांतरत्ने पारखीत मूढ अत्यंत होय वक्ता रंक बडंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत पहा त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती अभ्यास न करिता भवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमा विलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसे गो वाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राज्य आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो जो राघव चरणार विंद भ्रमर भूगर्भ रत्न मानस संतापहर रुद्रारी शत्रू जनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणीपाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळाप्रती हृदय धरुणी उपदेशती शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका धान्य प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे
हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत, जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर, ठेविता झाला वायुकुमर. सकळे राव करीती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढी सनंद, जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पीतवसन, होईल श्रीकृष्ण कंस दमन. शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती. जेवी जपमालेचे मणी परतो न येते. अवतार सिद्धी तैसीच की सवस्तर मास तिथी वार. तेची परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर. श्रीकरा सत्य जाणपा, ऐसे हरी कुळभूषण बोलून. पावला तेथेचे अंतर्धान, सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य. सभाग्यपण श्रीकराचे, ज्याचा श्री गुरु हनुमंत. त्याचे काय न्यून पदार्थ, श्रीकर चंद्रसेन नृपणाथ. बोळवीत सर्व भूपाते, वस्त्रे भूषणे देऊन बोळविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी, श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती, याच कांचे अर्थ पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती, अंती शिवपदाप्रती पावले. हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवाचनिरत ज्यांचे मन, विघ्ने भीती तयांसी. शिवलीलामृत ग्रंथ वास रमणी, देखोनी विकासती सज्जन कमल मलिनी. जीव शिव चक्रवाके दोन्ही ऐक्या येती प्रीतीने. निंदक दुर्जन अभक्ता, ते अंधारी लपती. दिवा भीत शिवनिंदकासी, वैकुंठनाथ महानरकात नेऊनी घाली. विष्णू निंदक जे अपवित्र, त्याची कुंभी पाकी घाली त्रिनेत्र. एव हरी हर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदा यतीवर्या, श्रीभक्त कैलासा चल निवासिया. श्रीधर वरदा मृडानी प्रिया, तुझी लीला वदवी तू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड, चतुर्थाध्याय गोढा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.